नमस्कार. नमस्ते. तुमचं खूप खूप आभार आहे की तुम्ही आमच्या धन्यवाद. प्लॅटफॉर्मवरती आलात. धन्यवाद बोलल्याबद्दल. तुमचं नाव जाणू शकतो का मी सर? सर माझं नाव आहे पंकज हमने. पंकज हमने, राहणार? मी प्रॉपर अहमदपूर तालुका अहमदपूर. तुम्ही तुमच्या जीवनाचा संघर्ष सांगू इच्छिता? आता तसं म्हणलं तर माझे 22-23 वर्ष जेलमध्येच गेले. तसं म्हणलं तर 23 वर्ष तुमचे जेलमध्ये गेले? जेलमध्ये नाही सर, एक 12 वर्ष जेलमध्ये गेले. कोर्ट कचोरीमध्ये 23 वर्ष गेले माझे सर्व. 12 वर्ष तुम्ही जेलमध्ये काढले हो. आणि टोटल 23 वर्ष कोर्टमध्ये. 50च्या वर केसेस आहेत माझ्यावरती. किती? 50च्या वर आहेत केसेस. 50च्या वरती केसेस आहेत तुमच्या? हो. माझ्यासोबत सगळे एज्युकेटेड, सगळे चांगल्या घरचे मित्र कंप्लीट राहते. पण हे थोडंसं नाद कसं आहे, लागला नाद असं बाहेरच्या बाहेर नाद लागला. सगळे चांगल्या घरचे होतो आम्ही, चुकीनं नाद लागला असा बाहेर मित्र कंपनीनं. हो सर, आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होतात की ज्या न कळतच होतात, त्याला आपण चुकीच म्हणू शकतो. हो, चुकीच म्हणू शकतो सत्य. बरं, मग मी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारतो की तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली? कशी झाली म्हणलं, जे सांगायचं म्हणलं तर काय, घरी थोडंसं पैसे घरचे चोरायचा नाद लागला पहिले स्टार्टला. परत त्याच्यानंतर मग काय, आईवडील सगळे चांगल्या घरचे आहोत. पण दोस्तही आमचे तसेच भेटले, चांगल्या श्रीमंत घरातले. पैसे आणणे, खर्च करणे. परत आमच्या दोस्तांनी एक मटक्याच्या कॉईनमध्ये पैसा घातला. रात्री 2 वाजता जाऊन ते दुकानच फोडून टाकलो आम्ही डायरेक्ट. मटक्याचा कॉईन म्हणजे काय समजलं नाही? कॉईनचे म्हणजे आपल्या कसिनो मधला एक प्रकार आहे. कसिनो मधला तो आता आहे का बंद झाला? आहे. सरकार मान्य आहे आता सध्या. सरकार मान्य झालं तो आता तो इनलिगल नाहीये? नाहीये सर. आणि ज्यावेळेस तुम्ही खेळायचे त्यावेळेस तो लीगल होता, इनलिगल होता? तेव्हा पण लिगल होता ते. तेव्हा पण तहसीलला त्याचं चार्ज भरावं लागतं सर. ते मटक्यामध्ये पैसे गेल्यामुळं थोडंसं डिप्रेशनमध्ये जाऊन आम्ही डायरेक्ट नाईटला जाऊन दुकानच फोडून टाकलं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तो कॉईन मटका खेळला, हो, जिथे तुम्ही पैसे गमवले, तिथेच जाऊन तुम्ही ते दुकानच फोडलं? मग काय पर्याय नव्हतं ना, घरी जाऊन मार खावं लागलं ना आम्हाला सर. हा तुमचा पहिला गुन्हा होता? पहिला गुन्हा होता. काय करायचं मग आता, घरचे पैसे आणले तिथं घातलेत, मग काय करायचं? असे किती पैसे घातले होते तुम्ही? असे किती पैसे त्या मटक्यामध्ये उडवले? 45,000 रुपये. त्या पिरियडला खूप होते ना सर ते. 45? 2007-08 म्हणल्या खूप झाले ना ते. 45,000 रुपये तुम्ही मटका कॉईन वरती उधळले होते एका दिवसामध्ये? हो, 6-7 घंट्यामध्ये. मग तो मी वर्ष कोणतं होतं ते समजू शकेल का? ते माझ्या मतानं असेल बघा 5 किंवा 6 असेल. 2005 किंवा तसं पहिली केस तर तशी 2003 पासून आहेत. पहिली केस तुमची 2003 पासून आहे? जे गुन्हेगारी चांगल्या घरचे होता आम्ही, पण ते बाहेरून नाद लागलाय सर. मग तुम्ही शाळेमध्ये वगैरे गेलात की नाही? गेलो सर. 10वी म्हणायला लागलो. आपल्या 6वीला मी परीक्षेला शाळा सोडलो. परत आमचे मित्र सगळे कंपनी सगळे नगरसेवकाचे लेकर आहेत माझे मित्र कंपनी. ओके. आम्ही अख्या तालुक्यामध्ये जेवढे पण सीडी प्लेअर होते, पहिले सीडी प्लेअर भाड्याने भेटायच्या. सीडी प्लेअर. सर्व सीडी प्लेअर घेतले आम्ही आणि सर्व मुंबईला घेऊन गेलो भाड्याने घेऊन, आणि तिकडून इकून टाकून एन्जॉय करून चौपाटी बिपाटी एन्जॉय करून आलो. म्हणजे तुम्ही अहमदपूर इथून सर्व सीडी प्लेअर, सगळ्या तालुक्यात जेवढ्या सिटी आहेत सर्वांच्या सीडी प्लेअर घेतल्या भाड्याने आणि मुंबईला टूर मारायला निघालो आम्ही 6 जण. भाड्याने इथून उचलल्या तुम्ही आणि तिकडे मुंबईला एन्जॉय करून आलो आम्ही. म्हणजे हे कॉन्सेप्ट तुमच्या दिमागात आला कसा की तुम्ही? सगळे हुशार होते, सगळे चांगल्या घरचे, सगळे पैसे उचलणारे. पैसा नाही भेटला, मुंबईला जायची इच्छा तयार झाली आमची, निघायचं मुंबईला जायचं. म्हणजे नेमकी मुंबई म्हणजे काय तुमच्यामध्ये होतं की मुंबईला असं काय आहे? म्हणजे मुंबई असं बघायची इच्छा होती ना. आम्ही लहान होतो ना तेव्हा. काय खूप लहान होतो. आमचं असं नाही 16 वर्ष असेल सर. 16 वर्ष? हो. म्हणजे त्यावेळेस तुम्ही शिक्षण सोडलं होतं? नेमकं शिक्षण सोडलं होतं. नेमकं शिक्षण सोडलं होतं. मी ज्यावर्षी शाळा सोडली त्यावर्षी कमी की 6 पोरांनी टीसी काढून घेतली तुमच्यामुळे? नाही, ते जीवलग होते ना माझे. अच्छा, म्हणजे तुमची 7 मित्रांची टीमच होती? हो, माझे जीवलग मित्र होते. ते डायरेक्ट त्यांनी म्हणले तुम्ही शाळा सोडलं, आम्ही बी जाणार नाही शाळेत. डायरेक्ट मी जेव्हा टीसी काढली तेव्हा 6 पोरांनी टीसी काढली. अरे बापरे. पण त्यांना सर्वांना मी रागू टीसी वापस टाकायला लावले, पण कुणी पण नाही टाकलं. आज कुणी पुण्यामध्ये सक्रिय आहे, कुणी नांदेडमध्ये सक्रिय आहे, टॉप लेवलला आहेत, सगळे कारोबार करतात. कारोबारच करतात म्हणजे शिक्षण त्यानंतर कोणीच केलं नाही? कोण नाही, पण सर्व इंग्लिश बॉय आहेत सगळे. म्हणजे व्यवस्थित त्यांना शिक्षण त्यांनी आहे. प्रॉपर लोकल सगळे ब्रँड चांगले आहेत ते सगळे ब्रँड. मग फक्त तुम्हीच असे या गुन्हेगारीच्या रस्त्यावरती वळलात? मी नाही, मला सर्व दोस्त कंपनी साथ देत गेली. माझे 75% सगळे एज्युकेटेड मला साथ देत गेले. कारण मी गुन्हेगारी एक मार्ग मी कसं चांगल्या जन्मलेला आहे. ओके. चुकून असा नाद लागला होता मला फक्त. सगळ्यात पहिला गुन्हा तुमचा काय होता? सर्वात पहिला गुन्हा म्हणजे माझ्यावर पूर्णा पोलीस स्टेशन
परभणी जिल्ह्यामध्ये माझा गुन्हा पडला होता. सगळ्यात पहिला माझ्या पाय 6 पोरं अडकले माझ्या सोबतचे, जीवाचे घड माझ्या. ते चुकीनं अडकले, पण त्यांना सुटलो पण लवकरच बाहेर काढलो. काय होता तो गुन्हा कळू शकेल? ते प्लॅनिंगची केस टाकली आमच्यावर. प्लेनिंग जोडा जोडा नाही, दरोडा प्लॅनिंग दरोडा. हां, आम्ही फक्त ड्रिंक केलतो, रेल्वे स्टेशनला होतो आम्ही. ओके. फक्त ते आम्हाला डायरेक्ट उचलले, 6 जण अटक केले. म्हणजे तुम्ही तो गुन्हा केलाच नव्हता? काहीच संबंध नाहीये सर. तुम्ही फक्त थोडीशी काही ड्रिंक करून फक्त रेल्वे स्टेशन थांबलो होतो. ते पुन्हा परत आम्हाला अटक केल्यानंतर लॉकअपमध्ये टाकले. लॉकअपमध्ये गेले तर ते आपलं मॅट बिछवलेली होती मॅट. त्या मॅटमध्ये त्याच्या खाली एक दोन खंजर होते मॅट खाली. लॉकअपमध्ये मॅटच्या खाली 2 खंजर होते. लॉकअप तर मला असं वाटतं पोलीस स्टेशन मधली सगळ्यात अशी सेफ्टी जागा असते की जिथे गुन्हेगार ठेवले जातात. तिथं आम्हाला भेटले सर. ही खरी स्टोरी आहे? रिअल स्टोरी आहे सर, रिअल आहे. माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो मी. म्हणजे ते कशामुळे सापडले? फक्त तुमच्यावर कोणीच आमच्या अगोदर कोणते गुन्हेगार आले असतील, अटक केले असतील, बघत चेकअप करता म्हणजे टाकले असतील. अच्छा. खूप म्हणजे हे कुणाच्या तरी चुकीमुळे न कुणाला म्हणजे गुन्हेगाराला चेकअप करता आतमध्ये पाठवलं. त्यांच्याजवळ जे काही हत्यार होते ते आम्हाला भेटले. 2 खंजर होते तिथं. आम्ही परभणीला आम्ही कमीत पहिले माझ्या लाईफ मधला गुन्हा होता. म्हणजे मला एक सांगा, हा तुमचा जो पहिला गुन्हा होता की जो की तुम्ही केलाच नव्हता ऍक्च्युली? काहीच संबंध नव्हता. म्हणजे गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये तुम्ही पाऊलही ठेवलं नव्हतं. तुम्ही बस विनाकारण काय दोस्तांच्या नात्यामध्ये असंच वाढत्या वयामध्ये तुम्ही बस मित्रांसोबत एन्जॉय म्हणून थोडीशी ड्रिंक केली आणि रेल्वे स्टेशनवरती बसला होता. सो तुमचा पहिला गुन्हा हा कधी झालाच नाही? गुन्हा झाला, पण कसं आहे, न कळत झाला, ते चुकीनं झाला ते सर. हो नाही तसं नाही म्हणायचं. म्हणजे जो की तुमचा पहिला गुन्हा होता दरोड्याचा, बरोबर, 6 जणांचा प्लॅनिंग, तो तुम्ही प्लॅन केलाच नव्हता? काही विषय नव्हता. आम्ही फक्त तालुक्यावर राज करण्यापर्यंत आम्ही उठलो होतो. आम्ही फक्त बस. माझ्या टीममध्ये कमी कमी 5-50 मित्र कंपनी होती. मला साथ देणारे सगळे एज्युकेटेड होते. मी असं काही असा नव्हतो माणूस की मी काही, माझ्या घरचे सर्व चांगल्या घरचे होतो. आम्ही बाहेरून शिकलोच, आम्ही लपडेलोचे सगळे. माझ्या पायी दुसरे 5-50 पोरं मला साथ देतात. आणि त्यासाठी तुम्हाला किती दिवस जेलमध्ये काढावे लागले? तसं म्हणलं तर जीवनाचे सर, उस्मा जेल मी 3.5 वर्ष काढलो आहे. नांदेड जेल काढलो आहे 2.5 वर्ष. लातूर जेलला काढलो आहे 3 वर्ष. परभणी जेलला काढलो 6 महिने. नांदेड असे लॉकअपचा हिसाब लावला तर खूप आहे सर. रस्ता पुढे जाते. एखाद्या जन्मठेपची सजा काढलोय मी. जन्मठेपची सजा काढलोय मी. जन्मठेपची एक सजा काढलाय तुम्ही? हो, ते असंच फिरतीवरतेच. पण एक जेल नाही, एका जेलमध्ये राहिलो. माझ्या मागे घरचे सगळे, माझी फॅमिली, मित्र कंपनी, दोस्त कंपनी होती. मला कधी मध्ये राहू द्यायचं नाहीत, मला साथ द्यायचे, म्हणून मी जास्त राहिलो नाही मध्ये. मग तुम्ही जो तुमच्यावर पहिला गुन्हा, मी पहिल्यापासून कसं आहे, मी 25 वर्ष झालं गणपती देवी करतो मी कॉलनीमध्ये. ओके. धार्मिक कार्यामध्ये पुढे राहतोय मी. ओके. आळंदी, पंढरपूर कंटिन्यू जातोय. संगमेश्वर, मनमेश्वर जातोय. परत मी हर गोष्टी धार्मिक कार्यात बी पुढे राहतोय मी. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा कोणता होता? गुन्हा म्हणलं तर काय, आता गुन्हा सांगायचं म्हणलं तर काय सांगायचं सर तुम्हाला. गुन्ह्याचा असे, मी चूक काही केलं न चूक केलेला गुन्हा सांगू का? सांगा ना सर. नका चूक काही करता. माझ्यावर मी फक्त आशिक केलो प्रेम कहाणीमध्ये. मला झटका बसला सर, धोका बसला. तेव्हापासून मी थोडंसं, मी पहिले ड्रिंक करत नव्हतो सर. ओके. अशामध्ये शिकलो मी ड्रिंक. म्हणजे तुमची लव्ह स्टोरी पण आहे? हो, बिलकुल सर. माझ्या लवरनं माझ्या हायकोर्टात संभाजीनगरहून जामीन आणलेले आहेत. आता मग आपण तुमच्या लव्ह स्टोरीवर येऊया, त्यानंतर आपण गुन्हेगारीकडे वळूया. चालतंय सर. तुम्ही तुमची लव्ह स्टोरी सांगा की सुरुवात. लव्ह स्टोरी सर, ते पुरं का माझी जे लव्ह स्टोरी होती, माझे जे ते कसं आहे सर, त्या गोष्टी सांगायचं म्हणलं का ते त्रास होते म्हणाला. मी तुमच्या भावना दुखवायचं माझं काही इंटेन्शन नाहीये. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही सांगू शकता. का मी उस्मा जेलमध्ये काही छातीवर नाव काढलेलं आहे इथं, यस म्हणून, यस आणि बस. मला संभाजीनगर, औरंगाबादहून मला जामीन आणली होती तरी. म्हणजे तुम्ही जेलमध्ये असताना त्यांचं तुमच्या सासून माझी बायको दोघं जण, माझा सासरा बार समाज, सह्याद्री लंचोम नांदेड लातूरला बार आहे त्यांचा, माझ्या सासऱ्याचा आहे. आज बी तिथं मला दिवसात 10 कॉल येते, पण मी रिसिव्ह करत नाही. मी मोबाईल वापरणं बंद केलो 4 वर्ष. आज चालू केलो मोबाईल 1-2 आठवड्याखाली. मोबाईल बंद केलो मी 4 वर्ष. तुमची जी प्रियकर होती तिच्यासोबत तुमचं लग्न झालं? लग्न कोर्ट मॅरेज केलो सर.
पण तिनं मला एका केसमध्ये माझ्यावर मर्डरची केस पडली सर. त्याच्यामुळे मी म्हणलो बाई तू तू खुश राहा म्हणलं. मला ह्या केसमध्ये काय होतं मला गॅरंटी नाही. अरे बाप, मला इतवं साथ दिली त्या बिचारीनं. तिची आई, तिनं, तिच्या बहिणी, तिचा बाप, 7 बारे त्यांच्या नांदेडवरनं मला हा माझ्या मते जामीन करण्यासाठी सर्व तिथलं सर्व 7-12 लागतं, सर्व लागतं, जामीन बरोबर. पाहिजे सर. असं काही कसं जे विचार बी केलं नाही तसं माझ्यासोबत वाईट घडत गेलं वरचीवर. मी विचार बी केलं माझ्यासोबत एवढं वाईट घडेल. मला चांगल्या दिवसाची लाईफ चांगली झाली आहे, मला चांगली बायको भेटली, आता लव्ह मॅरेज करायचे, हे करायचे. म्हणजे माझ्यासोबत असं काही काही घडत गेलं की मी काही बोलू बी शकत नाही, सांगू बी शकत नाही. हा तर तुम्ही आपण सांगतो जेलमध्ये तुम्ही सगळ्यात मोठ्या कुठल्या जेलमध्ये होतं हो सर, आताचा सध्याचा काळोकाळ बदलला आहे. सध्याच्या? पहिल्याच्या काळोकाळात कसं होतं मात्र आम्ही जे जेवण करायला लोक नाही, आम्ही जे जेवण करायला लागलात तर आम्हाला अशा नुश्या बाजूला काढायला लागायच्या, जास्त तांदळात गव्हात काय काय काढायचं नुश्या, किडे, मकोडे भाजीमधून म्हणजे बाजूला जेल काढायला मधल्या लावायचे. जेवणामध्ये? हा. पहिले ते आपलं ह्याचे आपले गव्हाचे आपले ते हे भेटायचं शिरा आणि उपीट पण त्याच गव्हाचंच. हा ते आता हे काळ बदलला आता हे काही वर्षामध्ये. आता माझा इतिहास तर मला 2002 पासूनचा जेलचा इतिहास सांगतो. तेव्हा तर खायला जेलमध्ये काहीच नव्हतं सर, कुठलंच काहीच नव्हतं. जेलमध्ये काहीच नव्हतं पहिले. जेल म्हणजे नक्की आहे काय? जेलमध्ये नरक यातना. नरक यातना. मी हे जे आजकालची मुलं जे असतात जी स्वतः भाई बनतात किंवा थोडेसे छोटे मोठे गुन्हे करतात, कोणाला मारतात, कोणाला धमक्या देतात किंवा कोणाला एवढं मारलं जातं की त्यांच्यावर हाफ मर्डर केस पडली जाते किंवा काही छोट्या मोठ्या वादामधून न कळत त्यांच्याकडून कोणता गुन्हा घडला जातो किंवा कुणाचा जीव चालले गेला जातो, तर अशा लोकांना तर जेलमध्ये जावं लागतं. जेलमध्ये नरक यातना आहे. आजकालचे शेमडे पोरं लहान लेकरं जे बोलायला लागलेत नाही, चुकीचं आहे. ह्यांना वाटायला काय तर कोणा ह्याला 2 बुक्या मारले की मी हिरो बनायला, असं होऊ शकत नाही सर. असं मग डॉन म्हणजे काय असतं? डॉन दादाला 2 लाथा जादा राहतात. दादाला 2 लाथा जादा राहतात. काय नसते. आम्ही सर्व अनुभव घेतलो. आम्हाला अनुभव आहे ना सर. हे काही नसते. एवढं हे नवीन यंग पिढी आहे ना, ह्यांचे विचार बनलेत. ह्याला 2 मारले की मी दादा म्हणतो, चला 2 मारले की दादा म्हणतो. अरे जेव्हा तिथे गेलं ना, चांगले भाई लोक, दादा लोक जेलमध्ये पांघरून रडतात. ज्याच्या 12 20 पेट्रोल पंप आहेत. मी ज्याच्या माझ्या दोस्तांसोबत फाशी लागली ते दोस्त माझ्या चाटलीमध्ये मी म्हणण्यासोबत जेलमध्ये बसलोय. मी तुम्ही फक्त नाव ऐकून परेशान असताल, त्यांच्या चाटलीत बसून जेवलोय मी. म्हणजे जेलमध्ये एवढे मोठे लोक पण असतात? जेलमध्ये कोणताच माणूस हलका नसतो. एक से एक भारी माणसं. हलका माणूस कोणी नसतो जेलमध्ये. आणि जो हलका नॉर्मल माणूस जातो त्याचं जगणं कसं असतं? त्याला काय ते सांभाळतात. बाबा तुला काय अडचण आहे, घे गाय छाप घे, तुला बिडी कट्टा घे, तुला काय पाहिजे, लोणचं पाहिजे, मीठ पाहिजे, ये माझ्याकडे. तिथं कसं आहे, शेळी आणि वाघ जेलमध्ये एकाच पाटाला पाणी पितात. शेळी बी आणि वाघ पण एकाच पाटात पाणी प्यावं लागते. तिथं काही विषय नाही. म्हणजे ते एकत्रच राहतात? सर्व राहावं लागतं एकत्रच. मी असं काही जणांकडून ऐकलं होतं की जेलमध्ये जे कमजोर असतात किंवा छोटे मोठे गुंडे असतात त्यांच्यावर जास्त अत्याचार केला जातो भाई लोकांकडून. नाही सर, हे गलत आहे. तुमचं कोणतं गलत स्टोरी सांगितली, असं नाही होत. माझ्या जीवनातले मी कमी 10-20 जेल बघून आलोय मी. रेप पण होतात मी असं ऐकलं होतं जेलमध्ये, माणसं करतात. जे गलत आहे ते एखाद्याने चूक केल्यामुळे अख्ख्या सर्व प्रशासनाला नाव ठेवायचं नसतं. यांचा काही संबंध नाहीये. कसं असते, पहिले 75% जेलमध्ये हिंग वापरले जाते. हिंगमध्ये पण 10 नमुने आहेत. ओके. ते मारवाडी हिंग वेगळं, आपण इडली सांबार खातो त्याला बी हिंग लागतं. सांबार खातो, इडली डोसा सांबार, त्याला हिंग लागतं. हिंगामध्ये पण खूप नमुने आहेत. असं काही नाही विषय, जेलमध्ये काही होत नाही असं. पण एवढंच आहे, तिथं दादा भाई बी डॉन काही नसते तिथं. ओके. सगळे बाहेरचा मार वेगळा असतो आणि मधला मार खाल्ला का नाही माणूस 8 दिवस त्यानं अंतरावर उठत नाही. मधला मार लय मार असतो. मधला मार म्हणजे पोलिसांचा मार? हा, ती त्यांना बाबा म्हणावं लागते. बाबा. बाहेर पोलीसला पोलीस, ओके, जेल पोलीसला बाबा म्हणायचा अधिकार असतो. बाबा म्हणजे त्यांना तुम्ही उच्चार करता बाबा? हा, त्यांनी आता मायपूर सांभाळलेत ना. ओके. हा, त्या हिशोबाने बाबा म्हणायचं. जेल कोणी जेलला जावा, कोणत्याही जेलला. मी तो स्टार्टला मी परमनंट जेलला गेलो होतो ना, मला पगार होती 450 रुपये, 12.5 रुपये रोजचे होते मला. 12.5 रुपये पगार रोजचे. 2007 आपले हे 3 मध्ये. आणि काय काम करायचे तुम्ही? मी फक्त प्रार्थना म्हणायची सकाळी सगळ्याची प्रार्थना घ्यायची.
अच्छा ओके, सकाळची जी मॉर्निंग प्रेयर असते राष्ट्रगीत नाही, परमेश्वरला मालिक तेरे हम बंदे हम हे सॉन्ग होता. 12 हाते 2 आंख त्या पिक्चर मधला सॉन्ग आहे. ते सॉन्ग नाही, ते प्रश्नच आहे ते जेलमध्ये. काही जेलला आता सध्या चलते ते, आणि काही जेलला मग राष्ट्रगीत चालतं. अच्छा ओके. आणि किती वाजता सकाळ होते जेलमध्ये? सर सकाळी 6 वाजता उठवतात ते. सकाळी 6 वाजता 6 वाजता सगळे रेडी व्हावं लागते. सगळे रेडी सगळे आपले सर्व रेडी करून परत 6ला निघाले की बाहेर ब्रेस सगळे ओके फ्रेश होणे. परत 7 वाजता आपल्याला नाश्ता भेटेल. 1 घंटा जातो ना ब्रश वगैरे करणे, फ्रेश होणे, कुणाला इच्छा आहे तर आंघोळ करणे. मग परत पुन्हा मग नाश्ता भेटतो. 1 गिलास दूध भेटतो. 1 गिलास. आंध्रामध्ये नाही, आंध्रामध्ये दही भेटतो. मी आंध्रा जेल काटलोय मी. अच्छा, तुम्ही म्हणजे दुसऱ्याही राज्यात जेलमध्ये गेलात? हो काटलोय.